झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आईने मला खरं सांग, तुला खूप उत्सुकता आहे ना की उद्या सकाळी पहिला वेश तुला कोण करेल? श्रीकांत, कसली उत्सुकता रे? दरवर्षी वाढदिवस येतो आणि जातो आणि आपण काही लहान होत का आता? पण मला एक गोष्ट माहितीये, काहीही झालं तरी आदित्यच मला पहिलं विश करणार। अरे हा हा विसरलोच होतो मी। आदित्यची प्रथा आहे नाही का, उद्या सकाळी तू डोळे उघडायच्या आधी तो आपल्या खोलीत हजर असणार। बघच, मला तर असं वाटतं की प्रत्येक वाढदिवसाला आपला नव्याने जन्म होतो। एका अर्थी खरं आहे तुझं प्रिया, म्हणजे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला नवीन गोष्टी करण्याची नवीन ऊर्जा मिळते। अगं, पण प्रीतम कुठे आहे? प्रीतम आज लवकरच झोपलेत, कदाचित त्यांना तुम्हाला अर्ध्या रात्रीच उठून विश करायचं असेल। या म्हणजे मी बाजूलाच राहिलो की आपल्या मुलांमध्ये चढावड चालली आहे, तुला पहिलं विश कोण करणार याची। नाही पण बरं आहे, चांगलं वाटतं हे प्रेम बघितल्यानंतर। पाहिल्या आता कहाणीने एक ट्विस्ट आहे, म्हणजे बघ आता सांग, तुला पहिलं विश कोण करणार, आदित्य का प्रीतम? हे बघ, हा खरं तर निरर्थक प्रश्न आहे, कारण दरवर्षीप्रमाणे आदित्यच मला पहिलं विश करतो आणि या वर्षी सुद्धा आदित्यच मला पहिलं विश करेल याची खात्री आहे मला। मॅडम, आदित्य बाबा तुमचा वाढदिवस कधीच चुकवणार नाही। हो, पण आदित्य आला कसा नाही अजून ऑफिस मधनं? दादा, ही गाडी बघितली आहे का तुम्ही कुठे? दादा, ही गाडी बघितली आहे का तुम्ही कुठे? ओके, बेडी बंद आहे। हो सर, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। आता का फोन करते? आता काय हवं यार हिला? मी जर या सगळ्या गोळ्या एकत्र घेतल्या तर नक्कीच मरेन ना? अरे, मला नाही जगायचंय आता, मला नाही राहायचंय तुझ्या आयुष्यात। मी कायमचं निघून जाईन तुझ्या आयुष्यातून। मला नाही जगायचं। आता तुला त्रास नाही देणार मी। मला नको हे लाईफ, खरंच मला नको। बघ प्रीतम, मी स्वतःला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण हे बघ, तू काही वेडेपणा करू नकोस हा, प्लीज। नाही प्रीतम, मला नाही राहायचं, मला मरायचंय। हे बघ, तुझ्यासाठी ही चिठ्ठी लिहून ठेवली मी। तू थांब, मी येतो तिथे। नको प्रीतम, तू नको येऊस, प्लीज नको येऊस। तू इथे येऊन काय मला वाचवणार आहेस का? प्लीज प्लीज प्रीतम, नको येऊस, तू नको येऊस। हे बघ, मी लवकरात लवकर पोचतो हा? खरंच येतोयस? किती वेळ लागेल तुला? हे बघ, 15 मिनिटात आलास तर कदाचित मी भेटेन, नाहीतर मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेईन। तू थांब, मी लवकरात लवकर पोचतो हा, बाय।
भैयाला काय सांगू? बिचारी किती शांतपणे झोपली. उठवून सांगू का की बाहेर महत्वाच्या कामासाठी जातं? नाही, नको नको. त्यापेक्षा मेसेज करून ठेवतो. काय म्हणावं या पोरीला? अशी कशी गायब होती? कुठे गेली म्हणायची ही? पैरागानी आदित्य सर पण नाहीत बंगल्यावर आणि नाहीत बी नाही कुठे गेलेत. मला वाटते तिथे आयडी संकट असतील. आदित्य सर बंगल्यावर नाहीत. अरे यार, मारुती मामा. हॅलो मारुती मामा, बोला. आदित्य बाबा, काय आहे ते घरच्या कामासाठी पारू गावाकडे निघाली होती. मी तिकडे फोन केला होता, पर माझी पारू काही तिकडे पोचली नाही हो. तुमच्या संगत आहे का ती? नाही म्हणजे तुमच्या संगत जर का ती असेल तर माझी काळजी मिटलो. हो, पारू माझ्यासोबत आहे. हो. पारू तुमच्या सोबत आहे? मग ती माझा फोन का नाही उचलत? नाही मामा, काहीतरी प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा वगैरे. म्हणजे ती गावाकडे गेली नाही का? नाही नाही, हॅलो मामा, ऍक्च्युली काय झालं की तिची बस मिस झाली, त्यामुळे मी तिला गावी सोडायला चाललोय. नाही नाही, ऐका ना आदित्य बाबा, तुम्ही तिला गावाकडे सोडायला जाऊ नका. काय लई शानी आहे ती, तिच्या नादी लागू नका तुम्ही. म्हणजे काय आहे, उद्या आईल्या मॅडमचा वाढदिवस आहे ना, आणि दरवर्षी प्रमाणे तुम्ही सगळ्यात आधी त्यांना शुभेच्छा देता ना. ती येळ नको चुकायला, म्हणून मी काय म्हणतोय, तुम्ही तिला घेऊन इकडेच या. मारुती मामा, मी येतो. मला फक्त थोडा उशीर होईल. ओके. आणि मी काही झालं तरी आईच्या वाढदिवसाला तिथेच असेल. पारू ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मी करतो तुम्हाला कॉल मामा. ओके, बाय बाय. आदित्य बाबा तिच्या संकटातच. चल. मारुती मामाला आत्ताच काही कळायला नको. मला आधी पारूला शोधलं पाहिजे. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज